आता वळूया शिवसेनेच्या सुनावणीकडे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली। यावेळी ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। 2018च्या घटनेकडे आयोगाने दुर्लक्ष केलं। विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्षात फूट पडल्याचं गृहीत धरण्याचा युक्तिवाद त्यांनी केला। यावेळी 21 जून 2022 या दिवशी जे घडलं त्यावर निर्णय देण्याची मागणी कपिल सिब्बलांनी केलेली आहे। तसंच निवडणूक आयोग हे कागदपत्र सुद्धा पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। उद्या पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि शिंदे सेनेचे वकील सुद्धा यावेळी युक्तिवाद करतील। तर यावर आता खासदार संजय राऊत आणि ठाण्यातले शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। त्या तारखेला पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली, तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती। फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे। पक्ष तेव्हाही मजबूत होता। पुढे काय झालं, नंतर काय झालं, त्यापेक्षा जून 21 2022ला जी घटना घडली त्याच्या पुरतंच चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरू आहे युक्तिवादातनं, ते आपण पाहत आहे। मी पुन्हा तेच सांगतो की शिवसेना पक्ष, शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमदार आणि खासदार, मग नगरसेवक असू द्या, हे सर्वजण मेजॉरिटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यामुळे विजय हा लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे जनाधार असतो आणि ज्याच्या मागे बहुमत असतो त्याचाच होत असतो।